हॅलो फ्रेंड्स, 3 वर्षानंतर आम्ही परत चाललोय नवेगाव बांधला। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलेला होता। तेव्हा तर फक्त हिलटॉप गार्डनच नवीन बनलेलं होतं, पण आता तिथे खूप सारं डेव्हलप झालंय। मिरर हाऊस बनलाय, ॲडव्हेंचर पार्क बनलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवेगाव बांधला आम्ही भाऊंच्या बर्थडे निमित्त गेलेलो, त्यामुळे सर्वात आधी सर्वांनी भाऊंना बर्थडे विश केली आणि नंतर आमची जर्नी सुरू झाली। तर इथे आता सर्वात आधी सगळे स्टार फ्रूट्स खाऊन राहिलेले आहेत। अरे एक बार बना लेते हैं और हाँ वीडियो। सुषमाताई हो हो। सुरुवात करूया रॉक गार्डन पासून। इथे लेफ्ट साइडला काढलेला आहे लेपर्ड आणि राईट साइडला काढलेला आहे अजगर, आणि आपण वरच्या बाजूने जाऊया। इथे सगळीकडे रॉक वरती काहीतरी पेंटिंग केलेली आहे, म्हणून मला रॉक गार्डन असं नाव दिलं। जेव्हा आपण वरती पोहोचतो तेव्हा हा बाहेरचा व्ह्यू दिसतो, आणि हे बघा सगळ्या दगडांवरती खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे। इथे फक्त मी काहीच म्हणजे क्लिप्स घेतलेले आहेत। आपण समोर गेलो तर तिकडे सगळीकडे दगडांवरती पेंटिंग केलेली आहे। हिलटॉप गार्डनच्या आत जाण्याचा वे इथे आपल्याला तिकीट्स काढाव्या लागतात। तुम्हाला वरती खूप कमी रेटमध्ये खूपच सुंदर दिसतं, पण आज पहा ना बघा, हो वातावरण खूप सुंदर आहे। ऑलवेज इथे सुंदर असतो, पण पावसामुळे आणखी सुंदर दिसून राहिलं। इथे लेफ्ट साइडला बघा हिल टॉप लिहिलेला आहे, आणि याच्या साइडमध्ये राईट साइडला गार्डन लिहिलेलं आहे, म्हणजे हिल टॉप गार्डन। चला अच्छा दाखवतात का? दिसलं कुठे? शैली सांगत आहे की इथे लोटस फ्लावर आहे, आणि असं म्हणतात की हा खूप खोल आहे, इथे कोणीतरी पडलेलं होतं, त्यामुळे आता आपल्याला पूर्ण जाडीने कव्हर केलेलं आहे। आणि आत बघा लोटस फ्लावर आहे, लोटस आहे। सर्वजण पावसाची खूप मजा घेऊन राहिले।
खूपच मजा होती आणि आम्ही खेळू पण दिलं, कारण असंही आपण घरी पावसामध्ये खेळू देत नाही. तर तिथे खूप पळत होते, खेळत होते. खूप मुलांनी तर पावसामध्ये खूपच एन्जॉय केलं. गार्डनमध्येच मिळाला. तिथून बाहेर निघाल्यावर पाऊस गेलेला होता, त्यामुळे मी तिकडे पण खूप एन्जॉय केलं. आता मी गार्डनमधनं रिटर्न चाललोय, कारण पावसामुळे छत्री घेऊनच सगळीकडे फिरावं लागत होतं. त्यामुळे म्हटलं आता आपण पार्ककडे जाऊया. बाहेर आलो तर मुलांनी परत पार्क घेतले. आता आपण चाललो आहे ग्रीन पार्क अँड रेस्टॉरंटकडे. भाऊंचा बर्थडे केक कट करायचा होता, तर म्हटलं आपण या रेस्टॉरंटमध्येच कट करूया. आणि इथे मुलांसाठी काही स्लाइड्स दिलेल्या आहेत. सगळं घरूनच करून आणलेलं होतं. तुम्हाला दाखवतो काय काय आणलं होतं. खिचडी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, कारण त्या दिवशी सगळा उपवास होता त्याच्यामुळे. आणि चिप्स आणले होते. चिप्सची काय गंमत झाली मी समोर दाखवतेच तुम्हाला. मुलं बंदरांना खूप एन्जॉय करतात. जिकडे तिकडे तिथे खूप छोटे छोटे मोठे खूप बंदर होते. आता हे बघा, ताईंनी बंदरांसाठी चिप्स ठेवलेत. तर त्या चिप्ससाठी बापरे की मजा आली. सुद्धा नाही बळा, नाही बळा, नाही बळा. नाही 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 आता आम्ही बसत आहोत ट्रेनमध्ये. इथली तिकीट आहे पर हेड 30 रुपीज, पण आम्ही जास्त जण असल्यामुळे त्याने आमच्याकडनं पर हेड 20 रुपीजच घेतली. वाव, काय सुंदर नजारा आहे खरंच. ट्रेनच्या प्रवासामध्ये आपल्याला हे सगळे कॉटेजेस वगैरे दिसतात. इकडे खूप सुंदर त्यांनी बनवलेलं आहे. इथे पण आम्हाला रस्त्यामध्ये खूप सारे बंदर मिळाले. कणीस खाताय
रिटर्न आलोय. इथे आणखी घोड्याची आणि उंटाची पण सवारी आहे. त्यांचा रेट तुम्हाला सांगायला पडेलच. बंदर काही नाही करत, काही करत नाही. अगं त्याचा हात मोडलाय बघ. बापरे, तरी स्पीड पा स्पीड. कपडे ग काय करते तू? जाते का शेतात स्विमिंग करायला? कुठे दाखवा. जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर. हो खरंच. हा मिनी जम्मू काश्मीर. मिनी स्वित्झर्लंड. आमच्या मुलांना पाण्यामध्ये जायचं होतं, पण तिथे इतकं सेफ नाही आहे आता की मुलांना तिथे पाठवू. त्यामुळे आम्ही इथे फक्त एक फोटो काढला आणि आम्ही इथून परत निघालो. इथे बोटिंग पण आहे, पण आता पाण्यामुळे तलाव खूप भरलेला आहे, त्यामुळे इथली बोटिंग बंद आहे. संजीवनी कुटीकडे, ते पण खूप छान आहे. तिथे पूर्ण जो एक हे बनवलेलं आहे, ते सगळं लाकडापासून बनवलेलं आहे, ते पण छान आहे बघण्यासारखं. आम्ही आता तिथे पोचलोय, पण आमचं नशीब की आज तिथे लॉक होता, जे बंद आहे ते आपण आज जाऊ शकत नाही. और हम यहाँ से अभी खाली हाथ जा रहे हैं. हमें यहाँ कुछ भी नहीं मिला क्योंकि सब कुछ बंद है यहाँ, तो हमने यहाँ कुछ भी नहीं देखा. यहाँ पे लॉक लगा है तो हम लोग अंदर नहीं जा सके. तो अब हम सब लाइट हाउस जा रहे हैं. हा जो लेफ्ट साइडला दिसत आहे हा एक रिसॉर्ट आहे. त्याच्या आत पण खूप सारं बघण्यासारखं आहे. आमच्याकडे वेळ नव्हता आणि आम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या होत्या, त्यामुळे आम्ही तो एक स्पॉट स्किप केला. त्यामुळे तुम्ही जेव्हाही प्लॅन करा थोडं अर्ली जा आणि दिवसभर तिथे एन्जॉय करा. चला बघूया कसं आहे तर मिरर हाऊस आणि इथला तिकीटचा रेट.
गाडीच्या अंदर बोलला खिडकी कोणाची आपली कार बंद होती पॉकेट घेतलं हो ना हो पण नाही का बरोबर बांधमध्ये बंदरांपासून सावध राहा बरं, कारण आमच्या गाडीमध्ये आज जाऊन बंदरांनी पूर्ण केळी ॲपल सगळं काढून खाल्लं. त्यामुळे नीट काळजी घ्या. बाहेर जाताना गाडी लॉक आहे की नाही हे चेक करूनच जा. घोडा आणि उंटाच्या सवारीचा रेट छोट्या मुलांसाठी 50 होता आणि मोठ्यांसाठी 100 होता. आता आम्ही चाललोय गार्डनच्या आत. इथेच झिप लाईन, ट्रॅम्पोलिन आणि बऱ्याच गोष्टी आहेत. चला तर मग बघूया. इथे आता फोटो सेशन चाललंय. बाजूला वाहन मला बाजूला वाहन दे.
मुलं बाहेर यायला रेडीच नव्हती. इथे वरती चढल्यावर हा इतका सुंदर व्ह्यू दिसतो. इतकं खेळून सुद्धा मुलांचं मन काही भरलं नाही, तर हे परत जुन्या बालउद्यानमध्ये गेले. त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे, त्याच्यामुळे मी हा कंटिन्यू नाही केला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.